नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील आणखी एक प्रकार. तो म्हणजे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड. एकदम खुसखुशीत होणारे, तोंडात टाकताच विरघळणारे आणि दुप्पट फुलणारे असे साबुदाण्याचे पापड कसे करायचे चला तर बघूया. त्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा मी रात्रभरासाठी भिजवून घेतला आहे. तुम्ही 4-5 तासांसाठी सुद्धा भिजवू शकता. आणि त्यासाठी इथे 2 बटाटे घेतलेत, मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेत. त्याचे सालं काढून घेऊ आपण. 1 वाटीसाठी 2 बटाटे असं प्रमाण घ्यायचं. त्याचे सालं काढून घेऊ सगळे. धुतलेला नाही हा बटाटा मी, सालं काढून झाल्यावर धुणार आहे. आता याचे सगळे सालं असेच काढून घेऊ. आता इथे सालं काढून झाले, ते बटाटे आपण धुवून घेऊ. इथे कुकर घेतला आहे. आपण हे मिश्रण कुकरमध्ये शिजवणार आहोत. एकदम झटपट होतात हे पापड. आता हा 1 वाटी साबुदाणा जो भिजवून घेतला होता तो मोकळा करून घेतला आहे. तो कुकरमध्ये टाकून घेतला आणि आपण जे बटाटे घेतले होते ते याच्यामध्ये चिरून टाकू. थोडेसे बारीक आकारामध्येच कट करायचे म्हणजे पटकन शिजला जातो आपला बटाटा. आता इथे सगळ्या बटाटा आपण असंच बारीक करून घेऊ. एकदम करायला सोपे आणि झटपट होणारे असे हे पापड आहेत. पण खायला एकदम टेस्टी होतात आणि एकदम कुरकुरीत होतात, तोंडात टाकताच विरघळतील असे. तर या पद्धतीने आपण सगळा बटाटा आपला बारीक करून घेऊ. दुसरा पण बटाटा असाच कापून घेऊ. आता इथे बटाटे कट करून झालेत आपले. आपण साबुदाणा आणि बटाटा कुकरमध्ये टाकून घेतला आहे. आता याच्यात पाणी टाकून घेऊ. आता इथे पाणी मोजताना जी वाटी आपण साबुदाणा भिजवण्यासाठी वापरली होती तीच घ्यायची. ह्या वाटीने 1 वाटी साबुदाणा भिजवला होता, त्या वाटीनं मी आता 6 वाट्या पाणी घेणार आहे. हे एकदम योग्य प्रमाण आहे पाण्याचं. तुम्ही कमी जास्त करू नका. एवढ्या पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित पापड करून होतात. ही 5 आणि 6 अशा 6 वाट्या पाणी इथे घेतलेले आहे मी. आता हे मिक्स करून देऊ थोडंसं. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे शिजण्यासाठी. बाकी आपण मिरची नंतर घालू. अगोदर फक्त चवीनुसार मीठ घालते मी. पोहे खाण्याचा 1 चमचा भरून मीठ घालायचं किंवा तुमच्या अंदाजाने थोडंसं कमी जास्त करा, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि आता याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त मीठ टाकलेलं आहे आपण पाण्यामध्ये. आता याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. याच्या 4 शिट्या होऊ द्यायच्या. 4 शिट्यामध्ये एकदम व्यवस्थित शिजला जातो आपला बटाटा. 4 शिट्या झाल्या की आपलं मिश्रण तयार होतं. आता इथे 4 शिट्या घेऊन आपला कुकर थंड करून झाला आहे. बघू शकता साबुदाणा आपला किती मस्त फुलला आहे. आता याचं थोडं थोडं बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ. इथे 1 मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. याच्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. नंतर फक्त साबुदाण्याच्या आणि बटाट्याचं मिश्रण असंच दळून घ्यायचं, पाणी घालायचं नाही. तर इथे दळून झालं आपली एक बॅच. पातेल्यामध्ये ओतून घेऊ. मस्त असं स्मूथ एकसारखं बॅटर तयार होतं आहे. बघू शकता छान असं बॅटर तयार झालं आपलं. खूप खुसखुशीत पापड होतात याचे, तोंडात टाकताच विरघळतील असे. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की पापड करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. आता दुसरी बॅच पण दळून घेऊ आपण. आता इथे दुसरी बॅच पण दळून झाली आपली. याच पद्धतीने सगळं मिश्रण आपलं दळून तयार झालं आहे इथे, बघू शकता. आणि असंच मिश्रण पाहिजे आपल्याला, याच्यापेक्षा घट्ट नको किंवा पातळ नको. पातळ जर झालं तर सगळे पापड एकत्र होतील, एकमेकात मिसळतात, ते मिश्रण इकडे तिकडे पसरतं. आणि घट्ट झालं तर पसरत नाही, जागेवरच पापड जाड होतो. म्हणून हे एकदम योग्य प्रमाण आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली मी, ती टाकली. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नुसत्या मिठातले करायचे असतील तरी करू शकता किंवा असे
हिरवी मिरची घालून करू शकता किंवा चिली फ्लेक्स घातले तरी चालेल. सगळं असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. थोडंसं चिकट होतं हे बॅटर, पण पापड एकदम सुंदर होतात. आता इथे एक कॅरी बॅग अंथरून घेतले मी, कॅरी बॅगचा तुकडा, त्याच्यावर आपल्याला पापड घालायचे आहेत. थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि कागदावर टाकायचं आणि पसरून घ्यायचं पळींच्या साहाय्याने. असं वाटतं आता हे जाड होत आहेत खूप, पण वाळल्यावर एकदम पातळ होतात हे. त्यामुळे आत्ता जरी जाड दिसत असले तरी वाळल्यावर हे एकदम ट्रान्सपरंट पातळ होतील. दिसायला हे मिश्रण थोडंसं चिकट वाटतं, पण खूप सुंदर पापड होतात. अगदी बिना दाताची माणसंसुद्धा खाऊ शकतील, एवढे खुसखुशीत होतात. तोंडात टाकताच विरघळले जातात आणि एकदम सोपे आहेत करायला. बघू शकता तुम्ही, टाकलं की थोडंसं पसरवलं की लगेच पसरतं ते. जसा जमेल तसा आकार देऊन घ्या. बघू शकता आपलं मिश्रण एकदम प्रमाणात झालेलं आहे. अजिबात इकडे तिकडे पसरत नाही आहे, एकमेकाकडे जात नाही आहे. सैल झालं तर सगळ्या पापड मिक्स होतात, ते एकमेकाला चिकटतात आणि मग ते तसेच राहतात. वाळले तरी सेपरेट होत नाही. त्यामुळे 1 वाटीसाठी 6 वाट्या हे एकदम योग्य प्रमाण आहे पाण्याचं. किंवा तुम्ही जे भांडं घ्याल त्या भांड्याने 6 भांडे परत पाणी घ्यायचं. आता हे पापड आपण असेच या पद्धतीने सगळे करून घेऊ आणि कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घेऊ. तसे 2 दिवसातच वाळतात, पण कसं ठेवणीचा पदार्थ आहे, वर्षभर राहणारी, त्यामुळे जास्त थोडंसं ऊन देऊन घ्यायचं 1 दिवसाचं. आणि ते बघू शकता मस्त असे आपले पातळ एकदम ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहेत. मी याला 1 दिवस पहिल्या दिवशी थोडंसं उन्हात घरामध्येच केलं आणि नंतर काढून कडकडीत 2 दिवसाच्या उन्हामध्ये वाळवून घेतले ते पापड. एकदम मस्त असे पापड झाले आणि तेवढ्या प्रमाणामध्ये 70 पापड झाले माझे करून. आणि बघू शकता खूप लहान नाही किंवा खूप मोठे नाही. आता हे आपण तळून बघू. इथे तेल एकदम मस्त असं गरम झाले. तेल खूप कमी गरम नाही झालं तर मग ते पापड आपला व्यवस्थित फुलत नाही. त्यामुळे व्यवस्थितच गरम करून घ्यायचं तेल. खूप जास्त गरम झालं तर लगेच लाल होतो किंवा कमी झालं तर कडक होतो. त्यामुळे मध्यम तेल गरम ठेवायचं. एकदम छान फुलतो आपला पापड आणि एकदम खुसखुशीत होतो खायला हा पापड. तर तुम्ही पण या पद्धतीने एक वेळेस पापड करून बघा. खूप वेगळी पद्धत आहे, करायला सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी असे पापड तयार होतात. आणि मस्त असे पापड करा, वर्षभरासाठी साठवून ठेवा. आणि याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर नाही आहे, त्यामुळे डब्बा उघडल्यावर वास येण्याचा पण प्रश्न नाही. इथे खुसखुशीत असे आपले पापड तळून झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.